तर तिकडे पुण्यात देखील गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। प्रभाग क्रमांक 26 मधील हा प्रकार आहे। सावित्रीबाई फुले सभागृह केंद्रावर हा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। पोलीस आणि मतदारांमध्ये बाचाबाची झालेली आहे। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, नेमकं काय घडलंय पुण्यातील मतदान केंद्रावर? मी सध्या पुण्यातील 26 या प्रभागावरती आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की काही वेळापूर्वी या ठिकाणी मोठा गोंधळ झाला आणि गेल्या 2 तासापासून या ठिकाणी जी आहे ती ईव्हीएम मशीन बंद आहे असा आरोप केला जातोय। माझ्यासमोर उमेदवार आहेत, काय सांगाल? मशीन बंद सकाळी 7 सव्वा 7ला इथं सगळा समिट कामगार वर्ग आहे। 7 सव्वा 7ला लाईन चालू झाली। लाईन चालू झाल्यानंतर असं आलं की इथल्या सगळ्या रूमच्या मशीन बंद आहेत। सगळ्या मशीन बंद असल्यामुळे आम्ही आरोना वारंवार फोन करतो की आम्ही मशीन पाठवतो, म्हणतो मी मशीन घेऊन येतो, पण मशीन काही घेऊन येत नाहीये। आणि त्याच्यानंतर एका रूमची मशीन बदलली पण ती सुद्धा मशीन परत बंद पडली आणि आता जवळजवळ 9:30 वाजले, सगळे मतदार निघून गेलेले आहेत। इथला कामगार वर्ग सकाळी कामगार वर्ग व्यापारी सकाळी हातावर पोट असणारा वर्ग आहे, तो वोटिंग करतो आणि कामावर जातो। आता जवळजवळ 150-200 प्रत्येक रूमचे 100-150 वोटर परत गेलेले आहेत आणि आरो अजून उत्तर देत नाहीये। आणि प्रभाग क्रमांक 26 मध्ये सगळ्या केंद्रावरती गोंधळ आहे, सगळ्या केंद्रावरती मशीन्स बंद आहेत। आणि दुसरा एक प्रॉब्लेम असा आहे की इथल्या आरोनी जे आतमध्ये अ ब क ड अशा सिक्वेन्सनी मशीन लावल्या पाहिजेत। यांनी ड मध्ये लावलाय, ब मध्ये लावलाय, क उलट्या पालट्या मशीन लावल्यात। हे असं करायचं कारण काय? जर तुम्हाला अ ब क ड सिक्वेन्स दिली असेल तर तुम्ही मशीन उलट्या पालट्या लावायचं कारण काय? तुम्ही आता बघा 9:35 9:40 झाले, अजूनही मतदान चालू नाहीये। म्हणजे गेलेला वेळ वाढून देणार का, मतदारांना परत आणणार का? काय सांगाल? बराच वेळ तुम्ही थांबलेले आहात आतमध्ये। असं पण चालू आहे, अ ब कड ज्या मशीनी सिक्वेन्सनी लावलेल्या आहेत, आतमध्ये जी काही लोक बसलेले आहेत ते एखादा आला मतदार आला बरं का, एखादा मतदार आला। निश्चितच चंद्रशेखर, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।